प्रश्न पहिला, महिलांना मतदान करण्याचा अधिकार सर्वप्रथम कोणत्या देशाने दिला? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 अमेरिका, पर्याय 2 न्यूझीलंड, पर्याय 3 चीन आणि पर्याय 4 इंग्लंड. न्यूझीलंड या देशाने महिलांना सर्वप्रथम मतदान करण्याचा अधिकार दिला. प्रश्न दुसरा, मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 अकबर, पर्याय 2 जहांगीर, पर्याय 3 बाबर आणि पर्याय 4 शहाजहान. बाबर हा मुघल साम्राज्याचा संस्थापक होता. प्रश्न तिसरा, जगप्रसिद्ध ताजमहाल कोणत्या नदीच्या काठी आहे? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 गंगा, पर्याय 2 यमुना, पर्याय 3 नर्मदा आणि पर्याय 4 कृष्णा. यमुना या नदीच्या काठी ताजमहाल आहे. प्रश्न चौथा, ड्रोनचा वापर सर्वप्रथम कोणत्या क्षेत्रात झाला? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 वाहतूक, पर्याय 2 आरोग्य, पर्याय 3 कृषी आणि पर्याय 4 लष्करी. लष्करी क्षेत्रात ड्रोनचा वापर सर्वप्रथम करण्यात आला. प्रश्न पाचवा, पवन ऊर्जा निर्मितीमध्ये अग्रेसर असलेले राज्य कोणते आहे? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 तामिळनाडू, पर्याय 2 कर्नाटक, पर्याय 3 महाराष्ट्र आणि पर्याय 4 गुजरात. तामिळनाडू हे पवन ऊर्जा निर्मितीमध्ये अग्रेसर असलेले राज्य आहे. प्रश्न सहावा, भारताने पहिले उपग्रह प्रक्षेपण कधी केले? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 1960, पर्याय 2 1970, पर्याय 3 1975 आणि पर्याय 4 1990. 1975 साली भारताने पहिले उपग्रह प्रक्षेपण केले. प्रश्न सातवा, ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 चंद्रपूर, पर्याय 2 वर्धा, पर्याय 3 भंडारा आणि पर्याय 4 गडचिरोली. या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चंद्रपूर या जिल्ह्यात ताडोबा अभयारण्य आहे. प्रश्न आठवा, कोणत्या राज्याला भारताचे हृदय असे म्हटले जाते? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 महाराष्ट्र, पर्याय 2 कर्नाटक, पर्याय 3 उत्तर प्रदेश आणि पर्याय 4 मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्याला भारताचे हृदय असे म्हटले जाते. प्रश्न नववा, जागतिक पर्यावरण दिन कधी असतो? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 15 जानेवारी, पर्याय 2 5 जून, पर्याय 3 15 जुलै आणि पर्याय 4 4 सप्टेंबर. 5 जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन असतो. प्रश्न दहावा, पृथ्वीच्या वातावरणातील सर्वाधिक प्रमाणात असलेला वायू कोणता आहे? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 ऑक्सिजन, पर्याय 2 हायड्रोजन, पर्याय 3 नायट्रोजन आणि पर्याय 4 हेलियम. नायट्रोजन हा वायू पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात आहे. प्रश्न 11, जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? पर्याय 1 महात्मा गांधी, पर्याय 2 जवाहरलाल नेहरू, पर्याय 3 लोकमान्य टिळक आणि पर्याय 4 लाल बहादूर शास्त्री. लाल बहादूर शास्त्री हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 12वा, भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 महाराष्ट्र, पर्याय 2 कर्नाटक, पर्याय 3 केरळ आणि पर्याय 4 तामिळनाडू. तामिळनाडू या राज्याशी संबंधित भरतनाट्यम हा नृत्य प्रकार आहे. प्रश्न 13वा, जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 श्रीलंका, पर्याय 2 ग्रीनलँड, पर्याय 3 आयर्लंड आणि पर्याय 4 लक्षद्वीप. ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. प्रश्न 14, छावा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? आणि पर्याय आहेत: पर्याय 1 साने गुरुजी, पर्याय 2 रणजित देसाई, पर्याय 3 विश्वास पाटील आणि पर्याय 4 शिवाजी सावंत.
शिवाजी सावंत हे छावा या कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न 15. महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत आणि पर्याय आहेत? पर्याय 1 288, पर्याय 2 225, पर्याय 3 250 आणि पर्याय 4 290. महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. प्रश्न 16. भारतीय हॉकी संघाने पहिले ऑलिम्पिक कधी जिंकले आणि पर्याय आहेत? पर्याय 1 1950, पर्याय 2 1952, पर्याय 3 1960 आणि पर्याय 4 1970. 1952 साली भारतीय हॉकी संघाने पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले. प्रश्न 17. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे आणि पर्याय आहेत? पर्याय 1 पुणे, पर्याय 2 रत्नागिरी, पर्याय 3 बुलढाणा आणि पर्याय 4 नाशिक. बुलढाणा या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे. प्रश्न 18. सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या सैन्याची स्थापना केली आणि पर्याय आहेत? पर्याय 1 क्रांतिकारी सेना, पर्याय 2 भगतसिंग दल, पर्याय 3 आझाद हिंद सेना आणि पर्याय 4 लष्करी सेना. आझाद हिंद सेनेची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली. प्रश्न 19. भारतातील सर्वात जुने क्रिकेट स्टेडियम कोणते आणि पर्याय आहेत? पर्याय 1 वानखेडे स्टेडियम, पर्याय 2 ईडन गार्डन, पर्याय 3 इंदिरा गांधी स्टेडियम आणि पर्याय 4 मोदी स्टेडियम. ईडन गार्डन हे स्टेडियम भारतातील सर्वात जुने क्रिकेट स्टेडियम आहे. प्रश्न 20. सूर्याच्या ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता आहे आणि पर्याय आहेत? पर्याय 1 रेडिएशन, पर्याय 2 थर्मल एनर्जी, पर्याय 3 न्यूक्लिअर फ्युजन आणि पर्याय 4 प्लाझ्मा विस्फोट. न्यूक्लिअर फ्युजन हे सूर्याच्या ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. प्रश्न 21. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचे हेरखाते प्रमुख कोण होते आणि पर्याय आहेत? पर्याय 1 नेताजी पालकर, पर्याय 2 बहिर्जी नाईक, पर्याय 3 येसाजी कंक आणि पर्याय 4 हंबीरराव मोहिते. बहिर्जी नाईक हे स्वराज्याचे हेरखाते प्रमुख होते. प्रश्न 22. भारतातील कोणत्या ठिकाणी ग्रॅव्हिटी हिल आहे जिथे गाड्या आपोआप वर चढतात आणि पर्याय आहेत? पर्याय 1 उत्तराखंड, पर्याय 2 कन्याकुमारी, पर्याय 3 लडाख आणि पर्याय 4 सिक्कीम. लडाख हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 23. फेसबुक कंपनीचे मालक कोण आहेत आणि पर्याय आहेत? पर्याय 1 मार्क झुकेरबर्ग, पर्याय 2 बिल गेट, पर्याय 3 जेफ बेझोस आणि पर्याय 4 स्टीव्ह जॉब्स. मार्क झुकरबर्ग हे फेसबुक कंपनीचे मालिक आहे. प्रश्न 24. विश्वनाथन आनंद कोणत्या खेळाशी संबंधित आहे आणि पर्याय आहेत? पर्याय 1 क्रिकेट, पर्याय 2 बुद्धिबळ, पर्याय 3 टेनिस आणि पर्याय 4 हॉकी. बुद्धिबळ हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 25. ICC क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेचा विजेता देश कोणता आणि पर्याय आहेत? पर्याय 1 भारत, पर्याय 2 न्यूझीलंड, पर्याय 3 ऑस्ट्रेलिया आणि पर्याय 4 साऊथ आफ्रिका. भारत हा ICC क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेचा विजेता